घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेला काल 1 महिना पूर्ण झाला। आज रेल्वे बोर्ड अध्यक्ष व अन्य अधिकारी त्यांच्या समवेत प्रदीर्घ चर्चा झाली। आमचा आग्रह आहे की रेल्वेनी पण स्वतःचा जमिनीवर होल्डिंग लावताना निकष बनवायला हवे, पाळायला हवे। आणि हे निकष स्थानिक जे प्राधिकरण असतात, स्थानिक सरकार, महाराष्ट्र सरकार, मुंबई महापालिका, कारण की रेल्वेचे जनरल मॅनेजरला मी मुंबईत भेटलो होतो। आता मुंबई महापालिकाने नियम बनवले की 40x40च होल्डिंग असेल। रेल्वे म्हणते मी माझा जमिनीवर 140च होल्डिंग लावणार। हे आम्ही स्पष्टपणे त्यांच्याकडे विरोध व्यक्त केला आहे। कारण की आज एक ऍक्सिडेंट झाला, उद्या दुसरा झाला तर रेल्वेचं होल्डिंग हे सरळ पटरीवर रुळावर पडणार आणि मग जी दुर्घटना असेल त्याला कधी कोणी क्षमा करणार नाही। पुढच्या आठवड्यात मी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची या विषयावर पाठपुरावा करण्यासाठी भेट घेणार। एक छोटा विषय निकषा संदर्भातचा, आणि किरीटजींना थेट मुंबईवरून दिल्लीमध्ये यावं लागतं एवढ्या मोठ्या प्रश्नावरती। तुम्ही थेट फोन अश्विनी वैष्णवला करून देखील हा प्रश्न सॉल्व्ह करू शकले असतात। हा विषय आता जरा मोठा इगोचा प्रश्न झालेला आहे। रेल्वे आणि महाराष्ट्र सरकार दोघांमध्ये विसंवाद झाले आहेत। मुंबई महापालिका, म्हाडा, MMRDA, SRA यांच्यामध्ये वादविवाद उभा झालेले आहेत। ह्या होल्डिंगचा विषय मी उचलून धरला। आता म्हाडाने मला रायटिंग मध्ये पत्र दिले की आमच्या जमिनीवर 62 होल्डिंग आहेत, त्यातनं 2लाच परमिशन आहेत, म्हणून मुंबईत 6000 होल्डिंग लागले आहेत। महापालिकाने सांगितलं फक्त 11 ते 67ला परमिशन आहे। हा मोठा होल्डिंग माफिया यांना संपवण्यासाठी दिल्ली, मुंबई सगळीकडे पाठपुरावा करावा लागणार। राज्य सरकार तुमचं, केंद्र सरकार तुमचं, प्रशासन महापालिकेवर तुमचं, सगळं एवढं असताना एवढे मोठे महाघोटाळे होतात, तुम्हाला तुमच्याच सरकारच्या विरोधात तुमचा राग आहे का? हे होल्डिंग माफिया गेले 10 वर्ष हे मोठं प्रस्त मुंबईत झालं आहे। हजारो करोडचा गैरव्यवहार सुरू आहेत। मोठे अधिकारी पासून सगळेच लाभार्थी आहेत। 17 लोकांचा जीव गेला, म्हणून आता समाजाला आणि प्रशासनाला जाग आली आहे, त्याला स्ट्रीमलाईन करायचं आहे। एक महत्वाचा प्रश्न, अण्णा हजारे यांनी 70,000 कोटीचे जे अजित पवार यांच्या संदर्भात घोटाळा आहे त्या संदर्भात आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे। ते या विरोधात कोर्टात जाणार आहे। तुम्ही देखील या सगळ्या संदर्भात आवाज उठवायचं काम केलेलं आहे। आमचा मुद्दा फार स्पष्ट आहे। जिथे भ्रष्टाचार असेल, अन्याय असेल, किरीट सोमय्या तिथे पुढे राहणार। अण्णांच्या मदतीला तुम्ही जाणार? भ्रष्टाचार आणि अन्यायाच्या संबंधितले विषय माझ्याकडे आले आणि त्याचे कागदपत्र पुरावे आले, कोणताही भ्रष्टाचार कुणाचाही असतो तर त्याचा पाठपुरावा निश्चित मी करतो। होल्डिंग माफियामध्ये असाच प्रकाराचा भ्रष्टाचार असल्यामुळे मी पुढाकार घेतला। अण्णांच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे? मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्याकडे डॉक्युमेंट आले, पुरावे आले, कुठलाही भ्रष्टाचार असेल मी पाठपुरावा करतो। हिंदी में जानना चाहेंगे घाटकोपर की घटना को लेकर आप दिल्ली में रेलवे बोर्ड के चेयरमैन से बात की, क्या बात की और क्या डिमांड की आपने? 1 महीना इस दुर्घटना 70 लोगों की मृत्यु हुई है। 17 लोगों की महापालिका हो, मुंबई राज्य सरकार, रेलवे हो, उसी प्रकार से म्हाडा, MMRDA, अभी तक नए नियम बने नहीं है और इसलिए मैंने रेलवे और महाराष्ट्र में भी इस विषय में संवाद की आवश्यकता है, क्योंकि यह जो रेलवे लाइन के आसपास 100 फुट के होल्डिंग लगे हैं, कभी कभी डर लगता है कि वो पटरी पे गिरे तो क्या होगा। और इसलिए हमने रेलवे को कहा है सिर्फ रेवेन्यू होल्डिंग से मिलने वाली कमाई को मत देखो, प्रवासी की सुरक्षा अधिक महत्व की है। मैंने इस संबंध में सभी डिटेल्स उन्हें दिए। अगले सप्ताह में इसी प्रकार की बैठक मैं रेलवे मंत्री जी के साथ करूंगा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।